सरकारच्या मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होणार आहे। त्यामुळे सरकारने काढलेला जीआर मागे घ्यावा, अन्यथा अराजकता माजेल असा गंभीर इशारा छगन भुजबळांनी सरकारला दिला। कुळ या शब्दावरून संभ्रम निर्माण होतोय, त्यामुळे जीआर मधला संभ्रम दूर करावा, अन्यथा जीआर रद्द करावा अशी मागणी देखील भुजबळांनी केलेली आहे। सरकारच्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होणार असल्याचं तज्ञांचं मत असल्याचं भुजबळांनी सांगितलं। केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही। आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे। मी मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदर करतो, त्यांचा हेतू चांगला असेल, त्यांचा अभ्यासही जास्त आहे, परंतु ज्या पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग वगैरे झालेलं आहे याचं अनेक आम्ही माहितगार जे त्यातले विधिज्ञ आहेत, वकील आहेत, त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की हे फार अडचणीचं होणार आहे। पहिला जीआर त्यांच्या हातात दिला त्यावेळेला एक शब्द होता, मराठा समाजांच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी काय करायचं असं आहे। तर तुमच्याकडे सुद्धा एक कॉपी आहे। 1 तासाच्या आत जरांगे यांनी सांगितलं की हा पात्र शब्द काढून आणा आणि दुसरा जीआर घेऊया। मंत्र्यांना तिथेच बसवलं आणि हा दुसरा जीआर निघाला, ज्याच्यामध्ये पात्र हा शब्द गेला आणि सरळ दिलं मराठा समाजाच्या व्यक्तींना पात्र। मग याच्यातून काय समजायचं? आणि स्वतः जरांगेने सांगितलं, मी स्वतः हा सगळं बरोबर करून घेतलेलं आहे, दुरुस्त करून घेतलेलं आहे। 3 कोटी लोक आता झालेले आहेत, मराठा समाजाचे सगळे कुणबी झालेले आहेत। लक्ष्मण माने माझे आमदार आणि नेते त्यांनी सुद्धा मुद्दा निर्माण केला की हैदराबाद गॅझेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर आमचा बंजारा समाज हा एसटीमध्ये आहे, ओबीसीत नाही, एसटीत। मग फक्त कुणबी समाजासाठी तुम्ही गॅझेट मान्य करणार आणि बंजारा समाजासाठी काय नाही करणार?